राइडर तेजस ब्लॉग्स। आज मैं आपको एक चीज़ बताना चाहता हूँ कि आज तक मैंने जितने भी ब्लॉग किए वो सब हिंदी में किए हैं, ठीक है। तो वैसे मैं जहाँ जा रहा हूँ अभी, आज हम निकलने वाले हैं राइड के लिए। तो वो राइड मैंने पहले भी किया है, बट 4 व्हीलर से किया है। मेरे यही चैनल पे वो ब्लॉग हिंदी में है, प्लेलिस्ट है राजस्थान का, आप जाके देख सकते हो। इसलिए मैं ये ब्लॉग मराठी में करने वाला हूँ। और बहुत मुझे कमेंट भी आए कि आप मराठी में क्यों नहीं ब्लॉग करते हो। तो ये सीरीज़ जो है राजस्थान की, मैं मराठी में स्टार्ट करूँगा और ये सीरीज़ मैं मराठी में ख़त्म करूँगा। ओके, हाय मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती रायडर तेजस ब्लॉग्स। आज मी जी राईड करणार आहे खूपच मस्त राईड आहे आणि या राईडला करायला जवळजवळ आम्ही 7 दिवसाचा प्लॅन केलेला आहे। आज आम्ही मुंबईपासून निघणार आहे आणि जैसलमेरसाठी आजची राईड आहे। तर आम्ही मुंबईपासून निघून जैसलमेरला जाण्यासाठी एक हॉल्ट घेणार आहे। टोटल 1250 किलोमीटर आहेत इकडनं मुंबईवरून जैसलमेर। तर आम्ही 550 ते 600 किलोमीटर नंतर एक हॉल्ट घेणार आहे। सगळं प्लॅनिंग मी मोठ्या ब्लॉगवरती तुम्हाला सांगीन, पण आता जी काय मी तयारी केली आहे या राईडसाठी ती मी तुम्हाला दाखवतो। तर मंडळी, अशी काय मी तयारी केलेली आहे आजच्या राईडची, जी 7 दिवसासाठी होणार आहे। थोडा पसाराला इग्नोर करा, भरपूर पसारा आहे घरामध्ये। राईडच्या पहिले घरामध्ये भरपूर पसारा होतो। सगळ्यात पहिले हा आहे टॉप बॉक्स, जो 55 लिटरचा आहे। ह्याच्यामध्ये भरपूर सामान येतं, दाखवतो तरी तुम्हाला मी काय सामान ठेवलं आहे याच्यामध्ये। हे बघा, माझे ग्लव्ज आहेत, कॅमेरा आहे, ट्रायपॉड आहे आणि एक कपडा आहे, भरपूर आहे। खाली गॉगल्स आहेत, त्यानंतर स्पाइक गार्ड ठेवलेला आहे आणि ह्याच्यामध्ये पण काही वस्तू आहेत। भरपूर सामान राहतं। इथे मी ठेवलं आहे टायरची हवा चेक करायसाठी मशीन आहे। हे प्रोटीन बार्स आहेत, रस्त्यामध्ये भूक लागली आहे खायला। आणि ऑलवेज मी कॅरी करतो डेअरी मिल्क, कुछ मीठा हो जाए रस्त्यामध्ये। आणि ही आहे माझी सीट, एअर सीट, ज्याच्याने खूप महत्त्वाचं आपलं बॉडी पार्ट जे आहे ते सेफ राहतं, त्याला काही इजा होत नाही। ही एक हायड्रोजन बॅग आहे कार्बोनाडोची, ही बघा, ही कार्बोनाची हायड्रोजन बॅग आहे। ह्याच्यामध्ये पाण्याचं ब्लॅडर राहणार आहे 2 लिटरचं, जे की मस्त पाणी प्यायला कामास येणार आहे। ही माझी बॅग आहे, ठीक आहे। गार्डियन गिअरची मी बॅग घेतलेली 2 वर्षाआधी, सेम बॅग आहे, 2 वर्ष मस्त चालली आहे। रिव्ह्यूज वगैरे नंतर बनवीन एका ब्लॉगमध्ये, टाईम भेटेल तेव्हा। टायमाचा भरपूर प्रॉब्लेम होतो। हा ट्रायपॉड आहे, जो नेट बंजीने व्यवस्थितपणे मी बांधलेला आहे आत्ता। ही माझी टँक बॅग आहे, जी माझ्या टँकवर येणार आहे समोर माझ्या। आणि ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या वस्तू आपल्या ज्या आहेत, सगळ्यात पहिले ही टॉर्च आहे, ही हँडी ठेवलेली आहे। त्याच्यानंतर कॅमेरा, गिअर्स, गॉगल आणि थंडीसाठी वाचण्यासाठी टोपी घेतलेली आहे मी, मंकी कॅप, जी खूप जरुरी आहे। हे माझं आहे रायनॉक्सचं जॅकेट, खूपच मस्त जॅकेट आहे, टुरिंग जॅकेट आहे। ह्याचा पण रिव्ह्यूज नंतर करणार मी। हा बेल्ट आहे, जो कमरेचा बेल्ट आहे, आपल्याला थोडा सपोर्ट देतो गाडीवरती। हे माझे आजचे घालायचे कपडे आहेत। ही आहे सॉलेसची रायडिंग पॅन्ट, ही आहे सॉलेसची रायडिंग पॅन्ट। ही पॅन्ट खूपच मस्त आहे, 2 वर्ष झाले मी वापरतो आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे। ज्यांना कंप्लेंट असते ना की मी रायडिंगसाठी पॅन्ट घालू का मी रायडिंगसाठी जीन्स घालू, तर मी प्रिफर करतो पॅन्ट। जी रायडिंग पॅन्ट आहे ह्याच्यामध्ये खूप चांगले आर्मर्स पण असतात, ह्याच्यासारखे मी दाखवतो तुम्हाला। हे बघा, हे आता नी आर्मर आहे। हे या पॅन्टीच्या आतमध्ये एक खिसा आहे, तिकडे जाणार। आर्मर खूप छान आहे आणि आत्तापर्यंत तरी मला काही याचा प्रॉब्लेम नाही आहे। रायडिंग करताना पण खूप कम्फर्टेबल आहे। आणि हे आहेत माझे ग्लव्ज, जे मी या राईडला यूज करणार आहे। अजून एक ग्लव्ज आहेत, जे मी नाईट राईड समजा झाली तर नाईट राईडला मी आज यूज करणार, ठीक आहे। हे सॉक्स आहेत, ठीक आहे।
आणि मंडळी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं हे हेल्मेट तर आपल्याला राईडला पाहिजेच. तर असा काहीसा सेटअप आहे माझ्या हेल्मेटचा. हा आहे गोप्रो कॅमेरा आणि हे आहे इंटरकॉम खूप कामास येतं. आम्ही 4 रायडर आहेत, 4ही रायडरकडे इंटरकॉम आहे, त्यामुळे आम्ही मस्त बोलत चालत जाणार आहे आणि खूप मजा करणार आहे राईडमध्ये. तुम्ही नक्की पुढचा व्हिडिओ बघा, तुम्हाला पण समजेल की आम्ही कशी मजा करत जातोय. ओके, आता भेटूया आपण मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये. आता डायरेक्ट मी तुम्हाला बाईकवर भेटतो. तर मंडळी काहीसा असा सेटअप केलेला आहे मी. हा असा माझा रायडिंगचा सेटअप आहे. 4:30 वाजले असतील. आता मी इकडनं निघतोय आणि मला काही 3 मित्र जे आहेत ते मला पुढे भेटणार आहेत. त्यांच्याशी मी तुम्हाला ओळख करून देतो. ओके, तर आता ओम नमः शिवाय, गणपती बाप्पा मोरया. राईडची सुरुवात झालेली आहे. चला. हो 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 हां हो हो फोन करतो. चला. तर मित्रांनो, राईडची सुरुवात झालेली आहे आणि हा आपला रस्ता आणि ही आपली बाईक. वा, अजून काय पाहिजे आयुष्यात. घरून निघालो 4:30 वाजता आणि ट्रॅफिकमध्ये असे फसलोय आता आम्ही. बापरे, 1 तास काय अजून ट्रॅफिक क्लिअर व्हायची नाही असं वाटतंय. अक्षरशः जागेवरती उभं आहे. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलेलं की मला 3 मित्र भेटणार आहेत, तर तिकडे आम्ही पोचलेलो आहे. तुमची ओळख करून देतो मी. हा आहे नील, हा आहे हार्दिक. आपण मस्त एकदम फुल जोशमध्ये. हा सिद्धार्थ आहे, हा आम्हाला बाय करायला आलाय. आता आपण भेटूया बाईकवर मोटो ब्लॉग सेटअपमध्ये. आता मित्रांनो, सिद्धार्थ आता इकडनं घरी चाललेला आहे. चल जायचं. थँक्यू. सगळे भरपूर खुश आहेत. चल भेटूया आल्यावर. आता राईडला खरी सुरुवात झालेली आहे. सिद्धार्थ आपल्याला सोडून घरी गेलेला आहे आणि आता आपण राईडला खरी सुरुवात केलेली आहे. दहिसर चेक नाक्यापर्यंत आपल्याला ट्रॅफिक लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला एकदम मस्त रस्ता भेटेल अशी अपेक्षा आहे. पुढे पण ट्रॅफिक लागली की झालं कल्याण. इकडेच मुंबई सोडता सोडता जे नाके 9 येतात संध्याकाळची, बापरे वाट लागते. म्हणून सकाळी लवकर निघायचं असतं राईडसाठी. पण आमचे मित्र ऐकतायत कुठे. रात्रीची राईड करायची आहे. रात्री राईड करायसाठी ही जरा मुंबईची ट्रॅफिक आपल्याला मागे घालायलाच लागणार आहे. ठीक आहे, ट्रॅफिक गेल्यानंतर आपण भेटूया. ठीक आहे. आता ट्रॅफिक संपलेली आहे आणि आम्ही पोहोचलो आता चारोटीला, मुंबई पासून थोडंसं दूर.
आता हा असाच रस्ता चालत राहणार. अहमदाबाद पर्यंत स्ट्रेट रोड आहे, कुठेही राईट लेफ्ट करायचं नाही आम्हाला. त्या हिशोबाने मॅप सुद्धा बंद आहे. हे आता 8 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत आणि आपण महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केलेली आहे आणि गुजरात बॉर्डर मध्ये एंट्री केलेली आहे. आता इकडे थोडी ट्रॅफिक लागणार आणि आम्ही थोड्या वेळाने एक हॉल्ट घेणार आहे पेट्रोल साठी, कारण गुजरात मध्ये पेट्रोल स्वस्त आहे. तर आता किती रुपये पेट्रोल स्वस्त आहे ते मी तुम्हाला सांगेन. जसं गुजरात चालू होतं तसं ट्रकची ट्रॅफिक एवढी वाढते ते सुरत पर्यंत. सुरत नंतर मग ट्रॅफिक नाही भेटत. रात्रीच्या वेळी ट्रकवाल्यांचाच फक्त त्रास असतो, बाकी क्लायमेट तर एकदम मस्त. पेट्रोल पंप आलेला आहे आणि आता इथे आम्ही थांबायचा डिसिजन घेतलेला आहे. जरा थांबून थोडं स्ट्रेचिंग करतो. महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करायला नाही म्हटलं तरी 2.25 तास लागले. इथे पेट्रोल आहे 97.48, 97 रुपये 48 पैसे. भरपूर कमी पेट्रोल आहे आणि खूप फरक पडतो याच्याने. जवळजवळ 10 रुपयाचा फरक पडतो. 2-2 तासाने आम्ही लोक एक एक ब्रेक घेतोय, जो की नाईट राईड साठी एकदम परफेक्ट आहे. रात्रीचे 11 वाजले. आम्ही पोहोचलोय आता सुरतला. तर इकडे जे हॉटेल दिसतंय ना, तिकडे आम्ही चपाती आणि भाजी खाणार आणि मग पुढच्या प्रवासाला लागणार. अरे बापरे, एवढं गुड कसं काय घेऊन जातात ते लोक. तो पण चांगलाच 70-80 स्पीडला घेऊन चाललाय. कला आहे, कला. ट्रक चालवणं पण एक कला आहे खरंच. आम्ही आता आलेलो आहे नर्मदा नदीच्या ब्रिज वरती. हा ब्रिज अतिशय सुंदर दिसतो आणि याच्या खालून जाते नर्मदा रिव्हर. आता रात्रीचा टाइम आहे, मी तुम्हाला दाखवू नाही शकत, पण खूपच सुंदर असा हा ब्रिज बांधलेला आहे आणि फार छान वाटतं याच्यावरून गाडी चालवायला. छान ब्रिज आहे. मित्रांनो, आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त राईड करायला भेटली पाहिजे. आपली स्वतःची बाईक घेऊन स्वतःच्या घरापासून कित्येक किलोमीटर लांब तुम्ही स्वतःच्या बाईकवरती स्वतःच्या वाहनामधून जाता, तो आनंद काही वेगळाच असतो. आणि आपण ट्रेनने, एरोप्लेनने किंवा बसने कुठे जातो, तो आनंद वेगळा असतो. पण या आनंदाशी त्याचा कंपॅरिझन नाही होऊ शकत. जे तुम्ही स्वतःचं व्हेकल स्वतः चालवत तुम्ही जाल ना, तेव्हा तुम्हाला समजणार की खरं फिरणं काय असतं आणि तिकडे पोहोचून तुम्हाला किती आनंद होतो. फार छान वाटतं, फार छान. तर वडोदरा 66 किलोमीटर राहिलेलं आहे. आता इकडनं आम्ही जवळजवळ 1 तास लागेल वडोदराला पोचायला. हे आहे भरूच आणि गेलेला आहे नर्मदा रिव्हरचा ब्रिज. तर बघूया आता वडनगरला पोचायला आपल्याला किती वेळ लागतोय. पहाटे पोचतोय का अजून वेळ लागेल. इकडनं नाही म्हटलं तरी अजून 300 किलोमीटर बाकी असेल. येस, 300 किलोमीटर इकडनं बाकी आहे. 6 तासाचा अंदाज आहे. 7 वाजेपर्यंत पोहोचले पाहिजेत. बघूया किती वेळ लागतोय ते. आणि मित्रांनो, जास्त मी ब्लॉग करत नाही, जास्त काही शूट करत नाही, कारण
गोप्रो आहे ना रात्रीचा अंधारा होतो, अजिबात काही गोप्रो मध्ये मजा येत नाही शूट करायला रात्रीचं. तर जे काही आजूबाजूचं सौंदर्य आहे, जे मी पाहतोय, जे मी अनुभवतोय, ते व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय आणि तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर आता राईड करत आहात असं मला वाटतं. तर आपण असेच छोट्या छोट्या टायमाने भेटत राहूया. मित्रांनो, या काठेवरती पाठलाग करून मजा आली. कसं बरं वाटलं. असं एका 15 मिनिटांमध्ये सुकून भेटल्यासारखं वाटलं खरंच. हाय गाईज, आता आम्ही पोहोचलोय वडोदराला. रात्रीचे 2:30 वाजले. वडोदरापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहे आणि काहीशा अशा ठिकाणी आम्ही चहा प्यायसाठी थांबलोय. इकडे सगळं भेटतं, बाकी हॉटेल बिटेल काय नाही. हे असं अजून तरी झोप वगैरे काही येत नाहीये. पुढे बघूया आता. इकडनं अजून 250 किलोमीटर राहिलेलं आहे. 4 तासाचा रस्ता आहे, होईल कवर. त्या हिशोबाने आता परत आपण सुरुवात करूया राईडला. आणि आता मी तुम्हाला डायरेक्ट सनराईज मला चांगला भेटला ना, म्हणजे बरोबर बघायला भेटला तर मी नक्की व्हिडिओ करीन आणि तुम्हाला दाखवेन. मित्रांनो, सकाळचे 4 वाजलेत. रस्त्यावर कोणच नाही, फक्त 3 बाईक्स आहेत. आणि अजूनही आम्हाला झोप येत नाहीये. विचार करतोय की आम्ही असंच जैसलमेरला पोहोचू गाडी चालवत चालवत, पण तसं नाही करणार आहे. आता वडनगरला स्टॉप आहे आमचा, तिकडे जाऊन आम्ही मस्त एक झोप काढणार आहे. मित्रांनो, सकाळचे 4:30 वाजलेत. आम्ही पोहोचलोय आता अहमदाबादला. आता इकडनं 135 किलोमीटर आम्हाला अजून ड्राईव्ह करायचंय. जवळजवळ अजून 1.5 तासाचा रस्ता बाकी आहे. आणि पूर्ण अहमदाबाद सिटी मध्ये नाही गेलोय. अहमदाबाद सिटीच्या 2 किलोमीटर 3 किलोमीटर पहिलेच एक रोड जातो राईटला. त्या रोडने आम्ही चाललोय वडनगरला. आता आम्ही वडनगरला पोहोचलेलोय. जवळजवळ 6 किलोमीटरचा रस्ता बाकी आहे. आणि थंडीनी अशी कोंबडी झाली आहे ना की सांगू पण नाही शकत आहे. ग्लोव्ज मधून, जॅकेट मधून कुठून कुठून हवा आतमध्ये जाते, सांगू पण नाही शकत, अशी अवस्था झाली आहे. आता फक्त कधी पोहोचतोय ह्याच्याकडे लक्ष आहे. 1-1 किलोमीटर 15-15 किलोमीटरच्या बरोबरीने वाटत आहे आता. शाळेतली मुलं शाळेत जायला बाहेर आली, पण सूर्यदेवताने अजून दर्शन नाही दिलेत. त्यांनी ऍटलीस्ट दर्शन दिले तर तेवढं खूप तरी भेटेल, तेही नाही म्हणजे. आणि हा तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली, आम्ही वडनगरला जातोय कशाला. तो वडनगर हे आपल्या पंतप्रधान मोदी यांचं गाव आहे. नरेंद्र भाई मोदी यांचं गाव आहे. आणि आमचा जो मित्र आहे त्याचं सुद्धा गाव आहे. तर त्यामुळे आम्ही त्याच्या गावी, त्याच्या घरी चाललोय. त्या मित्राचं नाव आहे हार्दिक.
तर त्याचे खूप खूप आभार. आता सगळा मुक्काम त्याच्या घरी ठोकणार आहे आम्ही आणि उद्या परत जैसलमेरला जायला निघणार आहे. आज अख्खा दिवस थोडा आराम करणार आहे कारण पूर्ण रात्र बाईकवर बसून बसून आहे ना अशी वाट लागली आहे की कधी बेड भेटतोय असं झालेलं आहे आता. तर ठीक आहे, आपण डायरेक्ट भेटूया आता रूम वरती. आता कोंबडी होऊन रूम वरती पोहोचतो आणि मग तुमच्याशी बोलतो. तर मित्रांनो, आम्ही आता वडनगरला पोहोचलेलो आहे मित्राच्या गावी आणि बाईकची काही अशी पार्किंग आहे आणि हे माझ्या मित्राचं घर आहे आणि इकडे काहीतरी जुगाड करतायत हे लोक चावीचा. चावी आहे, हा चावी आहे. नाहीतर मी तर सांगितलेलं की मी इकडे जाता चादर लावणार आहे. एका दिवसामध्ये 800 किलोमीटर आम्ही क्रॉस केलेले आहे. आता कपॅसिटी संपली, आता झोपणार फक्त 8 तास झोपणार. 800 किलोमीटर बरोबर आहे. 8 तास झोपणार आता आणि मग तुम्हाला भेटू, मग आपण भेटूया. ठीक आहे, तर मिलते अभी थोड़ी ब्रेक के बाद. चलो ब्रेक के बाद नहीं, 8 घंटे बाद. 8 बाद ब्रेक होंगे. मंडळी, इथे येऊन मला एका अशा प्रॉपर गावामध्ये आल्यासारखं वाटतंय आणि खूपच छान असे या लोकांनी यांची संस्कृती आणि घरं अशी जपून ठेवलेली आहेत की आतापर्यंत नाही तर कॉन्क्रिटीकरण होतं पूर्ण गावाचं, होत असतं म्हणजे आतापर्यंत झालं असतं, पण या लोकांनी तसं नाही केलंय. ही आमची पार्किंग आहे. पार्किंग म्हणजे घरामध्येच गाड्या लावल्यात, इकडनं चढवली नाही इकडनं. आणि सुंदर असं हे घर आहे. जे मी लाकडाचं काम तुम्हाला म्हणत होतो ते हे मला आहे. हे जे पिलर आहेत हेही लाकडाचे आहेत आणि हे जे बांधकाम आहे ना हे संपूर्ण सागाच्या लाकडाचं आहे. आता कसं आम्ही आता इथे पोहोचलेलो आहे 7 वाजता. आता फ्रेश होतो, काहीतरी पोटुबा करूया, पोटुबा. त्यानंतर थोडीशी झोप काढूया. हा पूर्ण दिनक्रम आहे आजचा आणि संध्याकाळी मी तुम्हाला भेटतो. आजूबाजूला काही बघायचं असेल ते तुम्हाला मी दाखवतो. काहीच आता झोपून उठलोय. सकाळी 10 वाजता अशी मस्त झोप लागली. डायरेक्ट आता 3-4 वाजता जाग आली दुपारची. कोणी जेवलं नाहीये पण सरप्राईज आहे. मी मॅगी झाली का? भूक लागली जाम.
अर्ध्या तासापासून चहा शोधतोय. चहा काही भेटत नाहीये. पूर्ण गावाची एक परिक्रमा मारल्यानंतर आहे ना हा स्टॉल भेटलाय. हा इकडे तोही बंद दिसतोय. आता आम्ही रिक्वेस्ट करतोय की जरा आम्हाला चहा भेटेल ना तर जरा आम्ही फ्रेश होऊ. आणि इकडे एक मस्त गार्डन आहे, लेक आहे तिकडे. त्या लेकचं नाव आहे, हार्दिक लेकचं नाव सांग ना. शर्मिष्ठा तलाव. शर्मिष्ठा तलाव म्हणून आहे. बघा असा सुंदर असा सनसेट इकडे मला दिसतोय. मंडळी संध्याकाळचे 6:30 वाजलेत. आम्ही आता इकडेच आहे या लेकच्या बाजूला. खूप सुंदर अशी फोटोग्राफी इकडे आम्ही करत होतो आणि लेक फारच छान वाटते. इकडनं जायचं मन होत नाही आहे, पण उद्या आम्हाला सकाळी उठून जैसलमेरसाठी निघायचं आहे. त्याच्यासाठी आता घरी जाऊन पॅकिंग करायची आहे, जेवायचं आहे आणि लवकर झोपायचं आहे. म्हणजे उद्या सकाळी आम्ही 5 वाजता इकडनं निघून जैसलमेरला दुपारपर्यंत पोचू शकतो. आता तुम्ही विचार करत असाल की आम्ही वडनगरलाच का आलो. तर वडनगर हे माझा मित्र आहे हार्दिक, त्याचं गाव आहे. आणि आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत मोदीजी, त्यांचंही हे गाव आहे. तर ही बघायची आहे ना, खूप इच्छा होती आम्हाला. ठीक आहे, तर इकडे काय काय आहे, इकडे अजून 2-3 गोष्टी आहेत, त्याही आम्ही बघितल्या. तर त्या हिशोबाने त्याही व्हिडिओमध्ये कॅप्चर केलेल्या आहेत. तर त्या हिशोबाने आम्ही एक गुजरातमध्ये आलो आहे आणि असं एक लहानसं गाव बघितलेलं आहे जे की खूप सुंदर आहे. खूप चांगली डेव्हलपमेंट इथे केलेली आहे. खूप चांगलं रोजगार इकडे आहे आणि जी ह्यांची संस्कृती आहे ना, या लोकांनी खूप छान जपलेली आहे. आणि ते बघायसाठी आहे ना आपल्याला खूप सुंदर वाटतं, खूप मस्त वाटतं, जे की आपण मुंबई साईडला आपल्याला कधी दिसत नाही. जसं मी मगाशी दाखवलं तुम्हाला की ते खाट ठेवलेली आहे, बाजूला चूल पेटवलेली आहे. तर ते दृश्याने आपल्या मुंबईला नाही भेटणार. तर असं गावाचं सौंदर्य आणि गावाचं जे लाईफस्टाईल आहे ना, ते अनुभवायसाठी आहे ना खूप मस्त मजा येते. म्हणून आम्ही इकडे यायचं ठरवलं. इकडे 1 दिवसाचा आम्ही प्लॅन बनवला आणि इकडे एका दिवसामध्ये आम्ही खूप काही अशा गोष्टी बघितल्या की जे तुम्हाला पण मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय. आणि खूपच छान अशा वाईब्स आहेत इकडे, असं आहे. तर त्याचबरोबर आता आम्ही घरी जाऊन जेवणार आहे आणि झोपणार आहे लवकर. तर मंडळी, हा ब्लॉग मी इथेच संपवतोय, हा व्हिडिओ मी इथेच संपवतोय. आमच्या राईडचा डे 1 हा असा गेलेला आहे. खूपच सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आमच्या राईडची. आणि तुम्ही कंटिन्यू राहा. उद्याच्या ब्लॉगमध्ये जैसलमेरचा जो रोड आहे आणि जैसलमेर आपण फिरणार आहे ते उद्यापासून सुरू होणार आहे. तर त्यामुळे स्टे ट्यून. बाय बाय, गुड नाईट.